पहिला चेंडू सुरेख फटका आणि नक्की चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी खणखणीत षटकार सुशील गायकवाड यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला जातोय। धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती। अजून 102 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सुशील साठी। पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव मिळेल। एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती। 31 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 37 या आकड्यावरती। दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, त्यावेळेला देखील सुरेख फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। अप्रतिम फलंदाजी करतोय सुशील गायकवाड आपल्या संघासाठी। जेवढ्या धावा दिल्या होत्या तेवढ्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत, चांगली फलंदाजी। धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती। दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुवादार फलंदाजी, अक्षरशः चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून। तुटून पडलेत हे दोन फलंदाज सुशील गायकवाड आणि जलसिंग पाटील। पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण, यावेळेला देखील घुटना टेक तमाशा देख पद्धतीचा फटका, चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार षटकार।